अंबड येथील ए ट्रेडर्स येथील लाखोंचा स्क्रॅप माल चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराच्या मुसक्या आवळत 10 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल गुन्हे शाखा युनिट 2 अंबड पोलिसांनी ताब्यात घेतलाय. नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बचाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी नाशिक शहरातील गुन्ह्यातील हव्या असलेल्या आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. अंबड लिंक रोड नाशिक येथे असलेल्या ए ट्रेडर्स नावाच्या स्क्रॅप भंगार दुकानावरून आयशेर क्रमांक MH9CA1013 असा एकूण 8,82,369 रुपये किमतीचा 20 टन 210 किलो स्क्रॅपचा माल चोरीबाबत अंबड पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल होता. सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी गुन्हे शाखा युनिट 2 यांना आदेश देत मार्गदर्शन केलं. या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट 2 पोलीस अधिकारी व अंमलदार यांना गुन्ह्याच्या घटनास्थळाला भेट देऊन फिर्यादी यांच्याकडे हेमंत तोडकर यांनी सविस्तर चौकशी करून संशयिताची माहिती घेतली. यावरून तांत्रिक विश्लेषण करून गुन्ह्यातील आरोपी आसिफ पठाण हा जालना येथे चंदनझिरा परिसरात असल्याची माहिती मिळाली. पोलीस उपायुक्त प्रशांत बचाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांना ही माहिती देत मार्गदर्शन करून गुन्हे शाखा युनिट 2 नाशिक शहर यांच्या आदेशानुसार मुख्तार खान पठाण, गुलाब सोनार, अतुल पाटील, वाल्मिक चव्हाण, मनोज परदेशी यांच्या पथकाने जालना येथे जाऊन तांत्रिक माहिती तसंच मानवी कौशल्याच्या आधारे आसिफ पठाण याला ताब्यात घेतला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पळू लागल्याने नमूद पथकाने पाठलाग करून त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीकडून सविस्तर पंचनामा करून रोख रक्कम 5 लाख रुपये तसंच गुन्ह्यात वापरलेला आयशर असा एकूण 10 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पथकाने हस्तगत केलाय. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बचाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनात अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिलेल्या आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट 2 चे हेमंत तोडकर, डॉक्टर समाधान हिरे, मुख्तार खान पठाण, गुलाब सोनार, नंदकुमार नांदुर्डीकर, संजय सानप, प्रकाश बोडके, अतुल पाटील, प्रकाश महाजन, चंद्रकांत गवळी, वाल्मिक चव्हाण, मनोज परदेशी, परमेश्वर दराडे, प्रवीण वानखेडे, तांत्रिक विश्लेषणचे तारडे अधिकारी अंमलदार यांनी संयुक्तिकरित्या ही कामगिरी पार पडली. स्टार 24 फास्ट न्यूज साठी गौरव पाटील, नाशिक.